हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी इथं मला नाश्त्यासाठी मी उपमा बनवत होते. रवा भाजून घेतल्याच्या नंतर इथं मिरची, कांदा, कोथिंबीर भाजून घेत होते. थोडंसं डाळ पण टाकून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि भाजलेला रवा त्याच्यामध्ये टाकून घेतला. तर आपण जर मुलांसाठी नाश्त्यासाठी बनवू शकता. थोडेसे मिरच्या वगैरे टाकून तिखट वगैरे काही नसतं. मी व्यवस्थित करून घेतल्याच्या नंतर लगेच त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं. बघू शकता किती छान झालेलं आहे पातळ. तर लगेच मग मला स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. तर त्याच्यावर थोडंसं 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं. वरून कोथिंबीर टाकली. झाकून ठेवल्याच्या नंतर बघू शकता किती छान झालेलं आहे. लगेच मी नाश्ता करून घेतला. नाश्ता झाल्याच्या नंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता. तर आमच्या इथे घरी सीताफळ आणलेले होते. बघू शकता सीजनचे सीताफळ आलेले खायला खूप छान लागतात. मग मी सीताफळ थोडेसे खाऊन घेतले. ते व्यवस्थित ठेवून देत होते. तर मग नंतर लगेच स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकामध्ये भेंडीची भाजी आणि बटाटा थोडंसं मध्ये टाकून मस्त अशी भाजी केलेली होती. लगेच तिथं चपात्या वगैरे पण बनवून घेतल्या. मग चपात्या वगैरे बनवून झाल्याच्या नंतर मला इथे किचन पण साफ करायचं होतं. मग मी किचन वगैरे सर्व साफ करून घेतलं. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.